नमस्कार मित्रांनो, तर आज आपण खूप दिवसानंतर भेटलो आहे. तर आज आपण चाललो आहे गावी. असंच अचानक प्लॅन झाला आणि आमचे पाठी विक्की सर आहेत, त्यांनी प्लॅन केला. दाखवत हे विक्की सर, त्यांच्या बाजूला बसले करण. विक्कीमुळे आमचा आज प्लॅन झाला आहे गावी जाण्याचा. तर बघू आता गाडीमध्ये आज किती मजा येते आणि काय. आता विक्की आमच्यासमोर गाणी म्हणणार आहे. तर गाणी मग विक्की, कसं वाटतंय गावी जातोय आपण? एक नंबर. चला तर मग गावी भेटू. बघू आता गावचा रोड कसा आहे आणि काय. मध्यंतरी खूप काम चालू होतं कोकणातल्या रस्त्यात. आता बघू काम कितपत झालं आणि काय. रोडची तुम्हाला अपडेट देऊ, किती काम झालं आणि काय ते सांगा. आता आम्ही सध्या आहे शिवडी ते पनवेल अटल सेतू. ही आमची अद्विका, तिला खूप मजा येते गावी जायचं म्हटलं तर. आणि खास करून गाडीतून जायचं म्हटलं तर ती खूप उत्साही असते गावी जाण्यासाठी. हा अद्विका, कसं वाटतंय? अर्जुन, तू हम लोग के गांव पहली बार आ रहा है, कैसा लग रहा है तेरे को? अच्छा. फिर गांव में क्या मजा करेगा? देखते हैं, मजा आएगा, मजा करेंगे. इसका मुंबई वाला भूत उधर गांव में इसके ऊपर आम्ही सांगितलंय त्याला, ते आमच्या गावात कोकणामध्ये भूत वगैरे असतात, थोडा आत्मा वगैरे असतो असं. बघू आता. नारळ त्याच्या नावाने, त्याच्या नावाने नारळ द्यायचं. बघू यावर्षी पास होऊ दे, हे असं आम्ही गाणं म्हणणार आहे देवासमोर. आपण एंटर केलाय पनवेलमध्ये. खूप कमी टाइम लागतो अटल सेतूने आलो तर इथे जरा टोल परवडत नाही, कारण 250 रुपये टोल आहे इथे. पण एवढंच की जरा टाइम असतो, ट्रॉफिक नाही भेटत. खूप मस्त बनवलं सुंदर असं अटल सेतूमध्ये. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाची काय बाबू, काय करते गणपती बाप्पाला? पूजा करते नाही ना, पाया पडते. अच्छा अच्छा. हां ठीक आहे ना, कॉल करतो. तर आपण आता पहिला स्टॉप घेतला आहे पणसपेच्या पुढे पेट्रोल भरायला. हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि इथेच आता आम्ही CNG भरला आहे. आणि म्हटलं लगीला वगैरे कोणा जायचं तर जाऊन या. आहे रोडच तसा बऱ्यापैकी आहे चांगला. इथे आपली गाडी आहे, इथे आपले मंडळी. विक्की, आपल्या कोकणात गावी जाताना काय एक्सपिरियन्स काय तुझे, म्हणजे कसं वाटतं? कोकणात जायला एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे आणि ऑल टाईम मी रेडी असतो. एक दिवसासाठी का होईना पण मी जातोच कोकणामध्ये. आणि पुढे अनुभव तर अजून आहे, ते हळूहळू तुम्हाला दिसतीलच पुढे. चला. नमस्कार मित्रांनो, आज आपण गावी आहे दिवाळीमध्ये. संध्याकाळची बघूया कसं वातावरण असतं काय. अद्विका, काय मग मजा केली दिवसभर? काय बॉम्ब आहे? आता तू बॉम्ब लावणार? अच्छा अच्छा. बघू. अच्छा, 3 बॉम्ब आहेत, बाकी सर्व लावले? अच्छा अच्छा. हां हां, दाखव मला. ही पोरं आमची बॉम्ब लावतात. लाव रे लवकर. गाडीवर
संगमेश्वर रोड स्टेशन. घरी आल्यावर जेवायला वाढला जेवली सुद्धा. आता तुम्हीच मला सांगा हिचं हे बिहेवियर. घे घे. नमस्कार मित्रांनो, आपण आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. आता हे रिनोव्हेशन झाल्यापासून पहिल्यांदा आपण आलो आहे. बघू शकता रिनोव्हेशन झाल्यानंतर एकदम खूप असं मस्त स्टेशन बनवलं आहे. तिथे अरायवल आहे आणि तिथे पुढे डिपार्चर आहे. बघू शकता तुम्ही. बसण्यासाठी ही ते आसनं ठेवलेत. खूप मस्त असं बनवलं स्टेशन. बसण्याची सोय पण उत्तम केलेली आहे. ते बघू शकता त्यांनी ते वॉल पण लावलेत. गणपतीपुळे ब्रिज. इथे तिकीट काउंटर आहे. ऑन द रिझर्व आणि रिझर्वेशन काउंटर. संगमेश्वर रोड स्टेशन. अर्जुन, एवढ्या रात्रीचा काय खातोय? भूक लागले तुला? मी आमची आद्विका आले संगमेश्वर स्टेशन फिरायला. तुला झोप नाही? स्टेशन फिरायला आली? थंडी लागते? हो का? तिला थंडी लागते या पोरीला, तरी पण तिला फिरायचं. आणि ह्याला रात्रीची लागल्या भूक. खा दोड आमचं. तर एक बिस्किटचा पुडा पूर्ण खाणार एका चायमध्ये. संगमेश्वर स्टेशनला आल्यानंतर इथे कृष्णा टी स्टॉल आहे. तिथे तुम्ही चहा वगैरे पिऊ शकता. चहा तर सुंदर बनवली होती. इथे कृष्णा टी स्टॉल. चहा, गरम गरम वडेपाव ते तुम्हाला भेटू शकते. आम्ही आता आलो आहे देवघरमध्ये. देवघरमधलं हे दाट जंगल आहे. त्या आंघोळीसाठी आलो होतो. आंघोळीचा व्हिडिओ नाही दाखवू शकलो कारण का आपल्याकडे वॉटरप्रूफ मोबाईल नाही. आंघोळ खूप खूप मस्त असं जंगल आहे. अर्जुन, कसं वाटलं आंघोळ करून? चांगला. जंगलमध्ये काय वाटलं तू? जंगलमध्ये काय वाटलं? बरं लागलं आणि थंडी पण नाही. हां, थंड पण नाही वाटतं. भीती वाटली काय? हो, थोडी थोडी, पण चांगलं आहे. अच्छा. का मोदी का मेरा तोंड दाखव तिचं. आता गड चालायचं आहे. येताना काय वाटत नाही, पण जाताना खूपच वरती चढायचं आहे. त्यामुळे पाय लई दुखतात.
हे आपलं मंदिर आहे गावचं देवाचं. तर इथे पाया पडूया आणि दुसऱ्या मंदिरात जा पुढच्या. काळोख झाल्यामुळे कसं जरा व्यवस्थित दिसत नाही. आपल्याला यायला लेट झाला. हा हे पण आलो होतो ना आपण. इथून पाया पड बाबू गणपती बाप्पाच्या देवाच्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आपल्या गावच्या देवळात सोमेश्वराच्या मंदिरात. हे आमचं गावचं देऊळ आहे. तर काळोख असल्यामुळे थोडं लाईट कमी पडत आहे. हे आपलं गावचं देऊळ आहे. खूप जागरूक देवस्थान आहे. अगोदर पाहिजे होतं रे. इथे क्रिकेटच्या ट्रॉफ्या आहेत. आमच्या पोरांनी खेळलेल्या क्रिकेटच्या ट्रॉफ्या आमच्या मंदिराजवळ ठेवल्यात. हे सर्व जिंकून आलेल्या ट्रॉफ्या आहेत. मित्रांनो, आता आली आपली कोकणची परी, लाल परी एसटी. आता ही देवघरातली लास्ट एसटी आहे. आता ती इथे लोकांना सोडेल आणि परत आपल्या देवरुखला जाईल. कोकणची शान लाल परी. तर काळोख असल्यामुळे जरा दिसत नाही. आता इथून टर्न मारून परत देवरुखला जातो कडा. लाल परी बाजूला बाजूला. आता ही एसटी परत देवरुखला जाणार. ही आपली लास्ट एसटी आहे. देवरुख आगारातील देवघर देवरुख ही गाडी आली आहे आपल्या इथे. MH14 BT 1587. आता परत आपल्या देवरुख डेपोत जाणार. खूप सुंदर अशी एसटी आहे देवरुख आगारातील. चला चालली परत आपली एसटी देवरुखला. शेवटचं स्टॉप होतं त्यामुळे रिटर्न शेवटची एसटी. आता परत काकी आली त्या आपल्या घरात राहतो ते. रात्रीचं बघा गावचं. ए बाबा आम्हीच आहे. लोकल 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 कुत्रा भोकत आहे. त्यांना वाटलं कोण दुसरं करत. आपण आलो आपल्या घराजवळ. आपलं मोठं घर आहे मोठ्या काकांचं. आणि खाली आपलं घर आहे. हो रे. का बा बऱ्यात ना? बऱ्यात का? तब्येत वगैरे बरी आहे? आपल्या घराच्या बाजूला आपले मोठे भाऊ राहतात. त्यांचं घर आहे. हे आमचे आजोबा खूप जुने आहेत. हे आपले खूप जुने गावकर आहेत. हो वहिनी बऱ्यात ना? मी पप्पू का हो बऱ्यात ना?
आपलं देवघर मोठ्या भावांचं. आमची देव नाही ना आता जायचं. हो वहिनी बरं ना? पंडू बरी आहे ना? अच्छा ही पंडू का? हा हा आमची वहिनी बारकुदाची बायको. नमस्कार मित्रांनो, आता आला आपण चिपळूण स्टेशनला. काल आपण दाखवलं संगमेश्वर स्टेशन. हे चिपळूण स्टेशन आहे. खूप चांगलं असं बनवलं आहे. इथे बाहेर आला तर थोडं असं बाग टाईप बनवलं आहे. तिथे पार्किंगसाठी एरिया बनवला त्या लोकांनी. इथे लिहिलं आहे तिकीट घर, ऑटो स्टँड आणि पार्किंग. खूप सुंदर बनवलं. टायगर आहे, सिंह आहे. हे आपलं हे चिपळूण स्टेशन.